जय गुरु. जय गुरु. हम्म. जय गुरु सर. जय गुरु. आपला अश्वत्थाम्याचा सुरू होता ना हा पाठ. हो. हम्म. तर कुठपर्यंत झालं होतं त्या आपण? पहिल्याच वाक्यात परलपतां वह सहस्त्रधान. पहिलेच चाललंय अजून अश्वत्थामा. अच्छा. हम्म. तर अश्वत्थामा म्हणतो श्रुत्वा किम ब्रूथ, काय म्हणतोस, म्हणतोस काय असं. काय सांगतोस ते. तात अद्यापि कुतः इति, तुझे वडील आज हम्म. आता कुठे आहेत असं. हम्म. आ हा क्षुद्राः समरभीरवः, म्हणजे क्षुद्र असे युद्ध घाबरू. तुम्ही कथम म्हणजे कसे, असे कसे. हा बडबड करत असताना प्रलपताम. वाहा म्हणजे तुमच्या अनया जिव्हया, तुमच्या या सगळ्या जिभेंचे, तुमच्या या जिभेंचे सहस्रधा म्हणजे हजारो तुकडे कसे झाले नाहीत असं. हम्म. सहस्रधा न दीर्णम असं. हं? हम्म. ठीक आहे. हो. याच्यात काही अडचण आहे नाही ना? ठीक आहे. ततः हम्म. सम्भ्रान्तः सप्रहारः सूतः प्रविशति. त्यानं तेव्हा संभ्रांत म्हणजे गोंधळलेला, आणि सप्रहार म्हणजे गोंधळले. नाही, प्रहार म्हणजे घायाळ असा, म्हणजे ज्याच्यावर प्रहार झाले. घायाळ. हा ज्याच्यावर म्हणजे जखमा झालेला किंवा असा. हा सूत म्हणजे सूत सारथी प्रवेश करतो. हं. सूतः कुमारः परित्रायताम. कुमार रक्षण करा, रक्षण करा. परित्रायता म्हणजे आपल्याला जसं गीतेत आहे ना, परित्राणाय साधूनां हम्म. विनाशाय च. हो. तर तोच तोच जातो इकडे परित्रायताम. बरोबर. त्रा त्राती म्हणजे रक्षण करणे. हा हा त्रा हा जसं आपण शिरस्त्राण म्हणतो. हं. शिरहा त्राणा म्हणजे डोक्याचं रक्षण करतो, त्याला आपण शिरस्त्राण म्हणतो नाही का. पादत्राण म्हणजे पायाचं जे रक्षण करतं, त्याला आपण हो हम्म. पादत्राण म्हणतो नाही का. त्राती म्हणजे रक्षण करणे. हं. आणि परी म्हणजे सगळीकडून. हम्म. हं. परित्राणाय म्हणजे सगळ्या चहोबाजूने सगळीकडून रक्षण करा असं, पूर्ण रक्षण हम्म. करा असं. हं. हं. अं, सर, तर मागच्या वाक्यामध्ये प्रलपतांचा अर्थ काय होतो? प्रलाप म्हणजे बडबड करणे. प्रलप. प्रलाप. अच्छा, प्रलाप. हा कारण त्यात प्रलपता म्हणजे ते धातू साधित आहे आणि त्याची द्वितीय आहे ही. हा प्रलपता हा तर त्याचं प्रलपताचं बडबड द्वितीय. करणे. द्वितीय हा असं. बडबडणाऱ्या. हं. असं. आणि वहा म्हणजे युष्माकम वहा मधलं. युष्माकम वहा, तुमचे. हा हा तुमच्या तुमच्या या जीवा. तुमच्या जिव्हा झडल्या कसं युवा. नाहीत किंवा हा हम्म. असं. हं. हो, थँक्यू. हा अश्वत्थामा हा इथे पादयोः पतती, असं तो पायावर कोसळतो किंवा पडतो अश्वत्थाम्याच्या. अश्वत्थामा विलोक्य बघून. अये तातस्य सारथी कथम, अरे वडिलांचा सारथी कसा, असा कसा. त्याचं नाव अश्वसेन असतं. अश्वसेन आर्य ननु त्रैलोक्यत्राणक्षमस्य तातास्य सारथी असी. हम्म. हा नाही नाही नाही, कथम हे म्हणजे तो अश्वसेन नाही म्हणत, तो अश्वसेन. हा हा तर अश्वसेन. हा खरोखर त्रैलोक्याचं रक्षण करण्यास समर्थ असलेल्या वडिलांचा सारथी आहे. हं, आहेस असं. किं मतः परित्राणमिच्छसी, म्हणजे असं त्याला म्हणायचंय की तू जे त्रैलोक्याचं रक्षण करण्याला समर्थ असणारे माझे माझे वडील, त्यांचा तू सारथी आहेस.
आणि माझ्यापाशी रक्षणाची का अपेक्षा करतोस, माझ्याकडून इच्छा करतोस? सूतः सकरुणम उत्थाय. तो सूत सकरुणम म्हणजे करुणेने, दयेने किंवा दुःखाने असा उठून, दीन. दीनपणे, ते दुःखाने. हा हम्म. ते तातः अद्यापि कुतः. तुझे वडील हम्म. हा आता आता आहेत कुठे? कुठे? हा आता आहेत हम्म. कुठे आहेत म्हणजे नाहीच आहेत. हं. हम्म. अश्वत्थामा सवेगम, वेगाने, आवेगाने. किम तात एव हम्म. नास्ति. काय? आणि काय? वडीलच हम्म. नाहीये. वडीलच आता नाहीत. हम्म. सुता अथ किम, तर काय? किंवा आता काय? हम्म. अश्वत्थामा हा तात, अहो तात, हा. असं म्हणून अरे. इथे मोहम उपगत हा, आणि असं म्हणून हम्म. मोहात मोहित झाला किंवा उपगता म्हणजे खाली बेशुद्ध. पडला असेल. हा बेशुद्ध झाला. बेशुद्ध पडलं. हा मोहम उपगता म्हणजे बेशुद्ध झाला, मोहात गेला असं, भ्रमित झाला असं. मोहम द्वितीया, मोहाला गेला असा. सूत कुमार समाश्वसी, समाश्वसी. सूत म्हणतो कुमार शांत. शांत व्हा, शांत व्हा. हा. हम्म. अश्वत्थामा लब्ध संज्ञा सात्रम. लब्ध संज्ञा म्हणजे ज्याची संज्ञा त्याला परत मिळाली, लाभली, असा तो भानावर येऊन. हम्म. सात्रम म्हणजे अश्रुपूर्ण, स अत्रम असं सात्रम. हा तात, हा सूतवत्सल, हा लोकत्रय त्रयिक धनुर्धर, का असी. अहो बा, हे बाबा, हे सूतवत्सला, मुलावर प्रेम करणारे. हा हे म्हणजे लोकत्रय म्हणजे तिन्ही लोकातील एकमेव धनुर्धर. हा कोठे आहेस किंवा कोठे आहात? प्रयच्छमे प्रतिवचनम, मला उत्तर द्या, मला हम्म. नक्की उत्तर द्या. सूता कुमार अलम अत्यंत शोका. हे काय? कोणाचं तरी. हा नाही का. सर, ते लब्ध संज्ञ कळलं नाही. संज्ञ म्हणजे काय? संज्ञा, संज्ञा म्हणजे शुद्धी. हम्म. संज्ञा म्हणजे शुद्धी. समज्ञ, सम म्हणजे चांगलं, ज्ञ म्हणजे जाणीव. म्हणजे जाणीव येते त्याला, जाणीव मिळाली असं. जी जाणीव किंवा म्हणजे शुद्धीवर जाण आला. शुद्ध गेली होती त्याची, ते मिळाली त्याला हा, ती असं. आली. हा हं. हा. शुद्धीवर आला. शुद्धीवर आला. तर ज्ञ म्हणजे ज्ञ म्हणजे ज्ञान किंवा जाणीव. संज्ञ म्हणजे व्यवस्थित जाणीव. आणि लब्ध म्हणजे लाभली त्याला असं. लब्ध संज्ञा हा असं. हा बहुव्रीही समास आहे परत असं. हा. हं. कुमार अलम अत्यंत शोकावेगेनं. हा सूत म्हणतो कुमार, अलम म्हणजे पुरे, आता खूप शोक पुरे किंवा एवढा शोक पुरे. वीर पुरुष उचिता पितरी हा विपत्तीम उपगते. हा हा तर म्हणजे तुझे पितरी म्हणजे पिता हे वीरपुरुषाला उचित अशा हा अं, विपत्तीम उपगते. विपत्तीम उपगते म्हणजे अं, संकटाला, विपत्ती म्हणजे संकट म्हणजेच मृत्यू. संकटाला उपगते म्हणजे जवळ गेले किंवा प्राप्त झाले. त्वम अपि, तू सुद्धा, तद अनुरूपेण, तुझ्या म्हणजे त्याला अनुरूप अशा, अशाच एव म्हणजे अं, अं, तद अनुरूप म्हणजे त्याला अनुरूप अशाच वीर्याने म्हणजे धैर्याने शोकसागरम उत्तीर्य, म्हणजे शोकसागराला उत्तीर्ण करून म्हणजे शोकावेग आवरून, हा उत्तीर्ण म्हणजे पार करून, हो हा हो. पार सुखी करून. होस. हा सुखी हो, शांत शांत व्हा. व्हा. हा. अश्वत्थामा अश्रुने विमोच्य. अश्वत्थामा अश्रू ढाळून किंवा सोडून. आर्य कथय, कथय कथम तादृक. हम्म. हे आर्या, विमुच्य म्हणजे सोडून ना. विमुच्य सोडून, म्हणजे सोडून ना. सोडून म्हणजे हा. ढाळून, आपण म्हणतो ना अश्रू ढाळतो तसं. अश्रू ढाळून असं. हम्म. 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 अश्रू हम्म. सोडून आपण म्हणत नाही, ढाळून म्हणतो. अर्थ एकच आहे, हम्म. नाही का. हा. असं. हम्म. गीतेत आर्य पण ते कथय, विमुच्य बरेच वेळा आलं. हो. आर्य कथय, कथय सांग, सांग. कथम तादृक् भुजवीर्यसागरः तातः अपि नाम अस्तम उपगतः. असं. हं. तर सांग, सांग.
तर भुजवीर्य सागरा म्हणजे म्हणजे बाहुबलीचे जणू सागर. बाहुबलीच्या. हा, बाहुबलीचे जणू सागर असलेले तात सुद्धा हा अस्तम उपगता म्हणजे अस्तम अस्तम. म्हणजे मृत्यूला. असं. अस्त म्हणजे मृत्यू. शेवटास. मृत्यूला झाली. मृत्यूला जवळ गेले. उपगता म्हणजे जवळ जाणे. हा, उप म्हणजे जवळ, हम्म. गता म्हणजे जाणे. हा, जवळ गेले. किम भीमप्रिय भीमात गुरुगदात गुरुदक्षिणा प्राप्तवान. काय? हम्म. भीमावर प्रेम करणारे भीमप्रिय. तर इथं म्हणजे बहुरी सॉरी तत्पुरुष समास आहे हा. नाही, तत्पुरुष हा तत्पुरुषच समय. भीमाला प्रिय. हम्म. भीमाचे प्रिय भीम म्हणजे भीमाचे प्रिय, भीमाला प्रिय नाही, भीम ज्यांना प्रिय आहे असे. हम्म. हम्म. असं. म्हणजे त्यांना, कारण भीम हा त्यांचा, भीम अर्जुन हे त्यांचे आवडते शिष्य होते ना. म्हणून किम, शिष्य. म्हणून हा म्हणून किम भीमप्रिय हा म्हणजे भीम ज्यांचा प्रिय आहे असे, म्हणजे बहुरीत समास असेल. भीमप्रिय भीमात भीमापासून गुरुगदात त्याच्या मोठ्या गदेने, हा गदेच्या भीमापासून. गुरुगदात हा भीमाचं हे विशेषण आहे. म्हणजे मोठी गदा असलेल्या भीमापासून गुरुदक्षिणा प्राप्त करते झाले. हम्म. हम्म. प्राप्तवान म्हणजे प्राप्त करते झाले असं. सूत इथे मी ह्याचे बदलतो. शांत पापम शांत. गुरुदक्षिणा भीमापासून गुरुदक्षिणा प्राप्त करते झाले असं. असं होईल त्याचा योग्य अर्थ. हम्म. हम्म. सूता हम्म. शांतम पापम, शांतम पापम. हा, म्हणजे पाप शांत होऊ, म्हणजे इथं पाप या असं हे बऱ्याचदा असतं, पाप शांतम पापम. इथे शांतम पापम याचा की क्रोध हा मोठा पाप आहे ना. क्रोध किंवा काय? तर क्रोधाला शांत करा, म्हणजे तुमचा हम्म. क्रोध शांत करा, शांत करा क्रोध असं. अश्वत्थामा अंतेवासी दयालु झितत झितनयेन असारिता जिष्णुना. हम्म. आता तो म्हणतो, म्हणजे अजूनही त्याला अर्जुनावर डाऊट नसतो, कारण आपल्याला माहितीच आहे ना की अर्जुन द्रोणाचार्यांना मारणं शक्यच नाही हे त्याला माहिती असतं, हा अश्वत्थाम्याला. मग हम्म, तर तो म्हणतो, नाही नाही सॉरी, इथं हेच आहे काय? जिष्णू हे, सॉरी सॉरी, जिष्णू हे अर्जुनाचं नाव आहे. तर अर्जुनाचं पण नाव हम्म. आहे, तर जिष्णूना म्हणजे अर्जुनाकडून अंतेवासे दयालु म्हणजे शिष्यावर दया करणारे किंवा शिष्यावर प्रेम करणारे. हा, झित झित नयेन. हा, झित नयेन म्हणजे नीतिभ्रष्ट. नीतीभ्रष्ट असं दिलंय. हा, हम्म. इथे अर्थ पण दिलेला आहे ना, झित नयेन. हो, दिलाय दिलाय. हो. हा हा, नीतिभ्रष्ट अशा अर्जुनाकडून असाधिता म्हणजे मारले गेले का मग. हम्म. हम्म. सूता कथम एवं भविष्यती. हा, म्हणजे इथं सारथी म्हणतोय हम्म. त्याला, असं कसं होईल, म्हणजे अर्जुन त्यांना मारणं कसं शक्य आहे असं. हा हम्म. हा तर अश्वत्थामा म्हणतो, गोविंदेन सुदर्शनस्य नियतम धारापथम प्रापिता. नारायण प्रापिता. हा, म्हणजे गोविंदाकडून म्हणजे कृष्णाकडून म्हणजे सुदर्शन एकदा त्यांनी सोडलं तसं. की हम्म. त्याच्या धारापथ म्हणजे धारा म्हणजे त्याचं पात सुदर्शनाच्या जमिनीला खाली. हा, हम्म. सुदर्शनाच्या पात्याच्या पथामध्ये प्राप्त झाले की काय, म्हणजे त्याच्या चक्रात प्राप्त झाले की काय असं. हम्म. हं. अश्वत्थामा सूत एतद अपि नास्ति, असं सुद्धा नाही, हे हे सुद्धा सुद्धा नाही. नाही. हा, अश्वत्थामा खलु गुरोः एभ्यः अन्यतः चतुर्थात आपदम अहम न शंके. म्हणजे त्याला माहिती असते की या तिघांकडनंच ते मारले जाणार युद्धामध्ये, एकतर भीम, अर्जुन किंवा साक्षात भगवान अर्जुन. श्रीकृष्ण. कृष्ण. कृष्ण. हा, तर मग तो म्हणतो
की खरोखर आता मला चौथं काही ऑप्शन नाहीये, म्हणजे चौथं संकट कुठलं येईल अशी मला शंका नाही, असा मी विचार करू शकत नाही असं. सूत. हम्म. 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 भा हे कसं म्हणजे संस्कृतमध्ये ही विशेषता आहे. म्हणजे आपल्याला सगळ्यांना महाभारत माहिती आहे, पण हे जे वेणी संहार जे नाटक आहे भट्टनारायणाने लिहिलेलं, तर त्याचं नाट्य कसं, नाट्य रूपांतर बघा एकदम कसं छान केलं. म्हणजे आता हे काही खरं घडलेलं नसणार, नाही का, हा संवाद नसणारच बहुतेक महाभारतात, पण याचं त्यांनी नाट्य केलं आणि त्यात मग भीमाचे आणि त्यांचे संबंध, अर्जुनाचा संबंध आणि अश्वत्थामाला असलेली खात्री की प्रतिपक्षाच्या या तिघांशिवाय कोणी त्यांना मारूच शकत नाही असं त्या दृष्टीने, नाही का. हम्म. तर शिवाजी काय बोलणार? अं, हम्म. हम्म. हा. मला वाटतं आपल्या ह्याच्यात एक दोघं जण शांतारामजी आत्ता आले आहेत का? हो हो हो. हा, ऍक्च्युली ना आत्ता आमचा परिचयचा वर्ग सुरू आहे. हा, कारण आज आपला आय गीतेचा डोंट नाहीये ना. डिस्टर्ब यू. चालेल. हो हो अच्छा, हो. ऐकायचं असेल तर ऐकू शकता तुम्ही, ठीक आहे. हा, नाही, चालेल. ऐकतोय मी, ऐकतोय. हा. ओके. हम्म. हा, तर मग आता सूत म्हणतो कुमार एते अपि तस्य कुपितस्य महास्त्रपाणे किं धूर्जटेरिव तुलामुपयान्ति सङ्खे शोकापरुद्धहृदयेन यदा तु शस्त्रं त्यक्तं तदास्य विहितं रिपुणातिघोरम्. हा, तर हम्म, हम्म, म्हणजे हम्म, कुमार हे अश्वत्थामा हे सुद्धा त्या म्हणजे म्हणजे त्यांचं युद्धामध्ये कसं होतं की शंकरासारखं ते हातात घेऊन अस्त्र घेऊन क्रोधाने युद्ध करायचे. हां, तर त्यांची तुलना युद्धात कधी धुर्जटा म्हणजे शंकर. हां, धुर्जट म्हणजे धुर्जटे हम्म. हे इव म्हणजे शंकरासारखं. हां, तुलाम उपयांती संखे. हं, संखे म्हणजे संग्रामात किंवा युद्धात. हां, तर युद्धात. हां, तर महाअस्त्रपाणे हे धूर्जटेः इव तस्य कुपितस्य. हं, तुलाम म्हणजे तुलना. हा, तुलाम किम म्हणजे तुलना कशी संभव आहे. हं, काय झालं तर शोकापरुद्ध हृदयेनं, हृदयेनं केलं, रू पाहिजे इथं. हम्म. शोकाप दला ध आणि रुल रू. हा, हा, तुम्हाला दिसतंय पुस्तकात का? हृदयेनच. हा, नाही हो नाही, हो, टाईप पुस्तकात करताना बरोबर आहे. पुस्तकात बरोबर आहे. हृदयेन. हा, तर शोकापरुद्ध हृदयेन यदा तु शस्त्रम, आणि जेव्हा ते शोकाने अपरुद्ध, अपरुद्ध म्हणजे शोकाने अवरुद्ध झाले. अपरुद्ध किंवा म्हणजे रुद्ध हम्म. म्हणजे रोधन, रोध झाला त्यांचा शोकामुळे. ते त्यांच्या म्हणजे रोध म्हणजे थांबवण्यात आलं त्यांना हृदयेनं. यदा तु शस्त्रम, हा, शस्त्र, यदा तु शस्त्रम त्यक्तम तदा अस्य विहितम रिपुणा अतिघोरम. आणि जेव्हा हम्म. शोकामुळे हा त्यांचं हृदय जेव्हा रोधल्या गेलं किंवा त्याला बंधन आलं, विदीर्ण झालं किंवा त्यांना काही सुचेना, तेव्हा यदा तू, आणि जेव्हा त्यांनी शस्त्रम त्यक्तम, आणि तेव्हा त्यांनी शस्त्र जेव्हा त्यक्त केलं किंवा त्यागलं, तेव्हा अस्य ह्याचं किंवा यांचं रिपुणा शत्रूकडून अतिघोरम विहितम, असे अत्यंत अतिघोर म्हणजे महाभयंकर असं कर्म करण्यात आलं. केलं गेलं. हम्म. 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 ठीक आहे. मग अश्वत्थामा किम किम पुनः कारणं शोकस्य अस्त्रपरित्यागस्य वा. हम्म. मग हम्म. अश्वत्थामा म्हणतो, पण पुन्हा या शोकाच्या अस्त्रपरित्यागाचं कारण काय वा. हम्म. शोकामुळे शस्त्रपरित्याग केला, त्याचं कारण तरी काय, असा कुठला शोक झाला होता. हम्म. तर सुतः ननु कुमार एव कारणं. हा, हम्म. हम्म. खरं तर हा, किंवा ननु हे कुमार. हा
हा म्हणजे खरं खरं तर किंवा बहुधा कुमार म्हणजे आपणच कारण आहात. कुमार इथे तो माझं कुमार नाव. म्हणतोय ना त्याला. हा, आपणच कारण आहात. अश्वत्थामा कथम अहम एव नाम. काय माझं नाव कसं काय घेतोयस तू? कसं? हा, हम्म, सुतः ऐका. श्रूयताम, ऐका. श्रूयताम म्हणजे ऐका. अश्रुणी हं, विमुच्य, अश्रू ढाळत. हं. अश्वत्थामा हत इति पृथा सुनूना स्पष्टमुक्त्वा. अश्वत्थामा हत म्हणजे अश्वत्थामा मेला इति मेला असे असं. असे पृथा सुनूना. पृथा म्हणजे पृथू म्हणजे कुंती. कुंती. कोणते हा, पुत्र? हा कुंती. कारण कुंतीचं कसं असतं, ती त्या कुंती भोजाची पुत्री असते ना, म्हणून तिला पृथा असं म्हटलं जायचं. म्हणजे ती कुंती भोजाची मुलगी असते आणि मग ती त्या शूरसेनाला ती दत्तक गेलेली असते. हम्म. त्यामुळे तिचा मूळ जन्म जो आहे तो कुंती भोज म्हणजे पृथू वंशात झालेला असतो, म्हणून तिला पृथा असं म्हटलेलं असतं. तर पृथा सुनू, कोणती सुनू म्हणजे आ, काय मुलगा? म्हटलं? हा हा हा, नाही बरोबर आहे. कुंतीचा मुलगा. हा, हं, कुंतीचा मुलगा. आणि कुंती हे नाव हा, कुंतीभोज राजाची मुलगी म्हणून तिचं नाव कुंती असं. पण ती हं. पृथुवंशात जन्मली म्हणून तिचं नाव पृथा असं. पृथा सुनू ना. हा, सुनू म्हणजे पुत्र, मुलगा. 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 हा, म्हणजे म्हणजे थोडक्यात युधिष्ठिर. अश्वत्थामा मारल्या हं, गेला असं कुंतीच्या मुलाकडून स्पष्ट ऐकल्यावर म्हटल्यावर हा, मुक्त्वा. स्वैरम. हा, स्वैरम शेषे गज इति किल व्याहृतम सत्यवाचा. स्वैरम शेषे म्हणजे हं. आणि हे असं स्पष्ट स्पष्ट उरलेलं. म्हणजे असं मोठ्याने म्हटलं गेलं. आणि उरलेलं आणि गज इति शेष. किल. हा, गज इति किल म्हणजे हं. हा, गज म्हणजे हत्ती असे. हा, हत्ती. ग- हत्ती असे खरोखर किल म्हणजे खरोखर. व्याहृतम, व्याहृतम म्हणजे हळूच सत्यवाचा. हळूच. हा, हं. हळूच त्याने सत्य म्हटलं. तच्छ्रुत्वा. हा, ते ऐकून. हा, दयिततनया. हम्म, दयिततनया म्हणजे प्रत्ययात तस्य राज्ञः. आणि मग राजा. पुत्रप्रिय दयित तनया हा, म्हणजे. हा, दयिततनया म्हणजे बरोबर पुत्रप्रिय. पुत्रप्रिय असलेल्या हा म, अं, त्या राजानी. राजा म्हणजे इथं द्रोणाचार्यांना राजा म्हटलेलं आहे, पण ते ठीकच आहे हा म्हणजे हा. त्याच्या दृष्टीने ते राजेच होते ना, असं सारथ्याच्या हो दृष्टीने. हो. म्हणून तर त्या राजाने शस्त्राणी आजव. आजव म्हणजे युद्धात. हा, हा, युद्धात. युद्धामध्ये शस्त्राणी नयन सलिलम च अपि. डोळ्यात भरपूर पाणी येऊन हा, तुल्यम. हा, म्हणजे तसं अगदी त्याच्यासारखं अश्रूंनी म्हणजे डोळ्यांनी अश्रू आणि हाताने शस्त्र ही मुमोच. जास्त. मुमोच म्हणजे हं. सोडली असं. हम्म. तर हे प्रत्यया तस्य तस्य म्हणजे काय? काय? प्र, प्रत्ययात तस्य राज्ञाच्या मुलगा. आधीचा शब्द. हं. प्रत्ययात म्हणजे त्यांना न- प्रत्यय आला म्हणजे त्यात हे ऐकून. प्रत्ययात ऐकून असं. म्हणजे प्रत्यय घेऊन हा, विश्वासामुळे. प्रत्यय म्हणजे काय ते? विश्वासामुळे असं म्हटलंय पुस्तकात. काय विश्वासामुळे. हा, म्हणजे प्रत्यय म्हणजे त्यांनी प्रत्यय घेतला म्हणजे लगेच विश्वास नाही ठेवला. प्रत्यय घेतला. आपण म्हणतो ना, मला याचा प्रत्यय आला असं आपण म्हणतो ना मराठीत. प्रत्ययाला म्हणजे ओके काय? ओके ओके. हा, तसं. हम्म. प्रत्ययात त्या प्रत्ययापासून म्हणजे आपण म्हणजे कोणीतरी सांगितलं, मी विश्वास ठेवला नाही, पण मला त्याचा अनुभव आला, प्रत्यय आला असं आपण म्हणतो. तसं आहे प्रत्ययात. ओके, हा. थँक्यू. हम्म. हम्म. सर सलीलम म्हणजे काय? सलीलम नयन सलीलम. सलिला म्हणजे पाणी. पाणी जल. पाणी. जल. पाणी नयन का? म्हणजे अच्छा. डोळ्यात पाणी असं. म्हणजे त्यांनी बघा. डोळ्यात डोळ्यात पाणी. पाणी. हा, डोळ्यात पाणी आणि हाताने शस्त्र, हातातलं युद्धात शस्त्र गळ. शस्त्र असं त्याने स्वमुमोच. तुल्यम म्हणजे तुलनेने. म्हणजे त्यांची जर स्पर्धा लागली होती की शस्त्र सोडायची की पाणी सोडायचं असं. असं. बरं. हम्म. अश्वत्थामा हातात. हातात.
हा सुतवत्सल हा होता. सुतवत्सल. सुत नको पाहिजे हा तर. भरत झालं. तर बघा ना, इथे गंमत आहे हा. तू हा संस्कृतमध्ये सुत जे असतं ना, सुत, हा, तर तो असतो मुलगा, हे, सारथी नाही ना. नाही 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 नाही, ऍक्च्युली बरोबर आहे. नाही नाही नाही, हा सुत, सुत म्हणजे मुलगा, आणि सूत मुलगा म्हणजे सूत सारथी. म्हणजे हा हा हा, सारथी म्हणजे, तेच. हा तर मी, रस्वच हा, पाहिजे. इथे रस्व पाहिजे. तर सुतवत्सल म्हणजे सुतवत्सल. पुत्रवत्सल, पुत्रवत्सल. हं. हा, हा, प्रेमळ. हा वृथा मदर्थम त्यक्त जीवित, म्हणजे हा म्हणजे, माझ्या अरे, हं. वृथा म्हणजे उगीच, वृथा म्हणजे उगीचच उगीच, माझ्याकरता मदर्थम, माझ्याकरता उगीच जीव टाकला जीवनाचा म्हणजे जीव त्यागणारे, त्याग. हा धैर्यराशे, हं. हे धैर्यवान, हे धैर्यवान शिष्यप्रिय, हा शिष्यप्रिय युधिष्ठिर पक्षपातीन. पक्षपाती. म्हणजे त्यांनी, पक्षपात केला तो म्हणतो, युधिष्ठिर. तुम्ही बाकी कोणाला विचारण्यापेक्षा त्यांनी युधिष्ठिरावर का विश्वास ठेवला. पक्षपाती म्हणजे त्यांचा युधिष्ठिराच्या सत्यवक्तेपणावर विश्वास होता, पक्षपाती होते त्या हम्म. दृष्टीने ते. म्हणजे एक वेळ त्यांनी दुर्योधनाला नाही, पण त्यांचा युधिष्ठिरावर विश्वास होता असं. हम्म. आणि इति रोदिती, आणि असा आवाज गेला. रडतो. काय झालं? नाही, ऐकू येतंय ना? मध्येच आवाज गेला होता. अच्छा अच्छा, हा. तर असा रडतो सूत हा. आता सूत हा दीर्घ सू, हा, सूत हा. माझं काहीतरी इंटरनेट अनस्टेबल आहे मला वाटतं. हा आवाज मध्येच गेला. कुमार अलम, कुमार आता पुरे म्हणजे अत्यंत परिवेदन कार्पण्येन, म्हणजे कुमार आता पुरे म्हणजे अत्यंत परिवेदना आणि दया आणि दीनपणा, हे आता पुरे असं. असं पेणी संहारम, करुणेने, कार्पण्येनं म्हणजे करुणेने असं. समजलं? मस्त आहे ना. आणि हो, बघा छान किती आहे. असं सोपं आहे, अगदी फार कठीण नाहीये. हा, ते महाभारतात त्यांनी नरोवा कुंजरोवा असं म्हटलं ना काहीतरी. हो ते पुटपुटला ना युधिष्ठिर. हो म्हणजे नाही, पण त्याच्या आधी माणूस नरोवा. का. हा हा हा, तर इथं त्यांनी नाट्यामध्ये असं गज इति केलं, गज हा केलं असं असं हळूच केलंय. म्हटलं. हा असं केलंय. हा, तर असं, तर असा तर रीतीने हे आपला हा. जरा आता बोला. परीक्षेच्या दृष्टीने थोडासा विचार केला तर ह्याच्यात कसं म्हणजे काय प्रश्नच येणार का असे. बहुतेक संस्कृत मध्येच प्रश्न येतील ना हे काय वगैरे. कारण नाही, त्या कौशल्याचे तर ते इतके श्लोक आहेत. ते काय येणार म्हणजे असं काय हो एखाद्या हो. श्लोकाचा अर्थ वगैरे असं नाही तुम्हाला वाटत आहे. तुम्हाला एक खरं सांगू का? तुम्ही ना, हं. एक लक्षात ठेवा, परीक्षेचा विचार करायचा नाही. हो कारण नाही मग काय नाही होतं, करत आहोत नाही पण मग तरी येतोय हा, ना. नाही नाही, नाही खरी आहे पण ही. असं काय आलं की नाही नाही, येणं, पण कारण काय, मग आपलं ना लक्ष, हा, मग असा प्रश्न विचारतात का, मग अशी तयारी करू. आपण एवढे हुशार असतो ना, म्हणजे लबाड असतो ना, तर हुशार नसतो, लबाड असतो लबाडच. आपण. आपण आपल्यालाच फसवतो. हा, की चला मग हा परीक्षेत नाही असाच म्हणजे मग प्रश्न आता येतो. असं विचार करायचा का की हेच सगळं थोडक्यात संस्कृत मध्ये मला कसं सांगता येईल असं काहीतरी. अं, नाही, तेवढा तुम्ही तेच सांगतो मी. ऐकू येत आहे का माझं? हॅलो. हा, ऐकू येत हा आहे का? आता आलं. आलं मध्ये ना, हा. थोडासा आवाज बंद झाला. हा आलं. हो मध्ये तेच, कट केला होता. हा काहीतरी कट झालं. माझं काहीतरी इंटरनेट अनस्टेबल अनस्टेबल असं येत आहे म्हणून. हा हम्म. किंवा लाईट असं, पण जात येत असतील एखाद्या वेळेस. नाही नाही, लाईट तर ठीक आहे. हा, ठीक आहे. आपण, मला वाटतं आज इथं थांबूया. मग उद्या हा पुढचा धडा हो आपण सुरू करूया नलयनं. हो. ठीक आहे. तरी पण एखादा हम्म. सर म्हणजे पेपरचा ह्याच्यात नुसतं फोटो टाकला तर हो, तुम्ही बघेल मी. मला खात्री आहे की पेपर तुम्ही बघितले ना,
की तुमचं डोकं हा. लबाडी सुरू करणार लगेच. करू नका ना तसं. काय तुम्ही तुम्ही एन्जॉय करू शकणार नाही. बरं बरं, ठीक आहे. हो, नाही नाही, आहेत आता छान. छान वाटतं. मागे एकदा त्या देवीने असाच आगाऊपणा केला होता आमच्या मागच्या ह्याच्यात. असंच काहीतरी झालं. तर तिने असे एक हा प्रश्नपत्रिका कुठनं तरी इंटरनेटवरनं काढले आणि टाकले. मी लगेच ते सगळं डिलीट केलं. हा. आणि तिला सांगितलं, म्हटलं तुला हा आगाऊपणा कशाला करायला सांगितलं कोणी. तर म्हणजे त्याची बरोबर. गरज नाही नाही म्हणजे. त्याचं आता दिलीपजी नाही, त्याचं आता हा. दिलीपजीनी एक चांगलं केलं. हे वेरणी संहार नाटक अख्खच्या अख्खं टाकलंय हो हो. आपल्या ग्रुपवर. हम्म. हो. हो, त्यांना कुठून मिळालं ते. नाही आणि हो, माझ्याकडे छानच. माझ्याकडे आहे तो होतं ते म्हणजे. पण मी म्हटलं काय ते हं. दिलं ना की मग मग कसं होईल माहिती का तुम्हाला, मग तो ओव्हरडोस पण होईल खूप मोठा म्हणजे. सध्या कसं हो, नाही ते हे, खूपच मोठं आहे. हो. खूपच मोठे आणि त्यात तुम्ही मग एवढा तुम्हाला वेळही पाहिजे सगळं बघायला आणि सगळंच म्हणजे. त्याच्यापेक्षा एक छोटे छोटे उतारे असतात तर ते बरे हो असतात हो, म्हणजे त्या ते छान दृष्टीने. आहेत. हो हा. हो, खरं आहे. आणि कसं एकदम असं डोक्यावर असा भार पडला ना मग काहीच होत हा नाही हा, त्याच्यापेक्षा. खरं आहे. हळूहळू हो म्हणून असं. पण हो. एकदम फार नको पडायला. हा. तेच ना. नाही नाही आणि आपल्याला असं दमादमानेच जायचंय हळूहळू एक एक पायरी हो पायरी हो, नेत जायचं. हा. तेच. चालेल. मला वाटतं आता या धड्यामध्ये असाही प्रश्न आला की ही किती विशेषणं वापरली आहेत त्या पण ह्यांच्यासाठी. तुम्ही तुम्ही एक अरे काम बाप करा बर. म्हणजे तुमच्या आता हे हा आपण शिकवलं ना याचं हा तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये आधी तुम्ही हा. संधींनी मोकळं करा. एकदा हो हो संधी आणि समास हो मोकळे केले ना तुम्ही की हो हो म्हणजे कितीही कठीण धडा असो मग तुम्हाला तो हो बरोबर. हो पण त्या संधी आणि समास हे तुम्ही सोडवता आले पाहिजे. हो. नाही आता म्हणजे मी वहीत लिहिताना तो आता कुतोद्यापी असं नाही, मग कुतः अद्यापी असंच लिहून देते. हम्म. आणि त्यामुळे म्हणजे सुट्ट. अजून एक तुम्हाला युक्ती हं, सांगतो म्हणजे ज्यांना आता हे हं, पुस्तक आहे ना हं, तुमच्याकडे सगळ्यांकडे पुस्तकं आहेत. काय एक 30-40 पानांचं हं. पुस्तक असेल तर त्या हो. पुस्तकाचं ना A4 वरती झेरॉक्स काढायचं एनलार्ज करून. हा. हं, आणि मग तिथे मग पेन्सिलीने तुम्हाला लिहायला खूप जागा मिळते मग म्हणजे फुल साईजच घ्यायचा. हं. पण मग त्याच्या खाली वरती असं तिथल्या तिथे लिहिता येतं म्हणजे एक अशी युक्ती सांगितली मी ज्यांना सोयीचं वाटेल तसं. हो नाही का. हो हो सर मला नाही कळलं काय सांगितलं. नाही मी असं सांगितलं की आता तुमच्याकडे हा पुस्तक आहे ना मूळ पुस्तक काय भाग हो 5 म्हणून. तर हो याचा A4 हा साईज मध्ये त्याचं प्रिंटआउट घ्यायचं A4 ला. ह्या लेसनचं एनलार्ज. एनलार्ज करून फुल एनलार्ज करून म्हणजे ह्या A4. लेसनचं ना म्हणजे. हा. नाही नाही सगळ्या पुस्तकाचंच. कुठले. A4 अच्छा सगळ्या पुस्तकाचं. A4 वर नाही एनलार्ज करून A4 वर म्हणजे जवळपास ते हा तिप्पट वगैरे होईल. हा. कारण हे पुस्तक आहे फार A5 वगैरे आहे मला वाटतं. हा. A5 किंवा हा. A6 तर तसं तरी खूप मोठं होईल मग 2 लाईनीमध्ये मस्त असं सुटसुटीत होईल वाचायलाही सोपं वाटेल. मध्ये पण जागा मिळेल. अच्छा आणि मग त्याच्या हा तुम्ही हा पेन्सिल ठेवायची आणि जे जे आपण आता हा जसे जिथे जिथे संधी आहे तिथे पेन्सिलनी त्याच्या संधी मोकळ्या सोडून ठेवायच्या आणि ते लिहायचं. हा हा म्हणजे मग ते परत परत बरोबर वाचताना तुम्हाला संधी सोडून लक्षात काय येतं ते. हा समास काय बहुव्रीही वाचलं समास जातं. काय असं सगळं असं हे करा. हम्म. नाहीतर मग दुसरी वही ठेवा प्रत्येक हो याला असं. बरोबर. हा हो असं. हो आम्ही ते वहीतच चालेल. करतो. हा. हो, मी पण वहीतच हो करते. अश्विनी आणि मी सगळं लिहून काढतो ते. हं. हो. तेवढंस लिहिताना पण मग लक्ष राहतं. संधी सोडवून सगळं. बरोबर. हं. चालेल तर मग आता थांबूया आपण. अं, हं. आज हे दोघं घेणार राजेश आणि उषाताई घेणार आहेत क्लास आज उद्याचा पुढचा म्हणजे प्रारंभ याचा आता पुढच्या आपल्या दुसऱ्या बॅचचा. तर मला एक ठीक आहे. सांगायचं होतं हा. की दिलीपजींनी मला एक दोन काहीतरी नावं दिलेत. तर ती गीता वर्गमध्ये म्हणजे गीता प्रारंभमध्ये त्यांचा फॉर्म भरायचा आहे. तर मी मला त्यांना म्हटलं पाठ की मी फॉर्म मला नाही मी मला पाठवा एक तर मला पाठवा ना तुम्ही मग मी भरून टाकेल. हा तुम्हाला पाठवू. प्रारंभच आहे ते प्रारंभ गीता नाही. अगं आणि अश्विनी तुझा फॉर्मच नाही आहे कुठला. हो हो सर मी उद्या आणते झालेत सगळे. हा नाही नाही ते आण पण तुझे स्वतःचे.
कुठले माझे? हो, गीतेचा तुम्ही म्हणला गीतेचा ना येईल तुझा परिचयच्या याच्याबरोबर दे, नाही नाही, म्हणून मग गीतेचा. मी हा हा, हो ठीक आहे ठीक आहे. गीतेचा मी भरला नाहीये हा, ऍक्च्युली. तेच. परीक्षेला बसायचं की नाही असा विचार करत होते म्हणून नाही भरला बर, ती. हं. ठीक आहे. मग आपण तू आणि पुस्तकं तर घेतली आहेस ना? हा हं. हा. नाही नाही मी तर नाही मी घेतली. नाही घेतलीस का? मग काही प्रश्न नाही तसा. कारण नाही मग नाही. तुझं नाव आधी दिलं हा होतं, तुझ्या यादीत होतं, दिलीपजींनी दिलेल्या यादीत. म्हणून मी म्हटलं की हिचं हा राहिलं मग म्हणून. हा ते म्हणले होते, तुम्ही पण म्हणला म्हणून मी घ्या म्हणलेलं, अच्छा, पण भरला नाहीये फॉर्म. ओके, ठीक आहे. मग उद्या ते मी सकाळी मला गीतेचे तुझा फॉर्म, परिचयच गीता लिहून दे. वर्गाचे फॉर्म दिले. सर आणि ते झाला शुभांगी विषय. विद्वंस हा, शुभांगी विद्वंसचा गीता प्रारंभचा एक्झामचा फॉर्म भरायचा आहे. तर मी तिला म्हटलं की अश्विनीकडे तू तुम्ही डिटेल्स दे ती. तुम्ही हो भरलात हो ना की आल्या नाही? होत्या आल्या होत्या, झाला भरून त्यांचा फॉर्म. भरला परिचयाचा ना? परिचयाचा परिचयचा झाला. हो झाला परिचयचा त्यांचा. आणि आणि गीतेचा आधी तिने भरला ना गीतेचंच काल? माझ्याकडे नाही. गीतेचा मी भरला, हा परिचयचा हा अश्विनीकडे आहे असं. अश्विनीने भरला आज मी हा गेले होते हा तिच्याकडे. हा. हं. भरला तर भरला आज. परीक्षा ओके, ठीक आहे. जरी समजा नाही दिली तर आम्ही पुढचं शिकू शकतो तुमच्याकडनं. हम्म. पण मी शिकू तर शकाल, मी कोण थांबवणार तुम्हाला म्हणजे त्याच्याकरता. पण मुद्दा असा आहे की का बरं, म्हणजे परीक्षा का द्यायची नाही तुम्हाला? आता कारण डिसेंबरमध्ये गीतेची परीक्षा द्यायची आहे, पण कम्पॅरेटिव्हली अभ्यास काहीच होत नाहीये. नाही आता नाही, म्हणजे पण तुम्ही जेव्हा ऐका म्हणलात ना नाही, परिचय. ऐका ऐका ना, गीतेची परीक्षा आहे ना, हं, ही पहिली परीक्षा तर खूप हं. सोपी आहे. हा, आणि कारण पहिला पाठ अच्छा. काही नाहीच आहे फारसं काही. तुम्ही प्रश्नपत्रिकाही बघितली असेल, हा. गीतेची तर खूप सोपी आहे प्रश्नपत्रिका. आणि ती त्याच्यानंतर तुमच्याकडे 2 महिने आहेत परीक्षेसाठी. 2 महिने. हो आणि सर आहे पण जसं येईल, माहिती आहे आम्ही मला. नाही नाही, ऐका ना, जसं आणि जसं येईल तसं द्या. ठीक आहे बाबा, अगदी 100 पैकी अगदी 140 नाही मिळणार, थोडे 10 मार्क कमी मिळतील, अजून काय होईल? 20 मार्क ते कमी. तर काय एवढे पण नाही शक्य. मिळणार सर. आम्हाला एक सराव परीक्षा काय ते ऐकून येते काय? ऐकून येते आदिती? हॅलो, हॅलो. हा बोला. हा हा, हा बोला. आता 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 नाही ऐकू मी यायला लागलं, म्हणते बोला. गीतेची आहे. आपण आपण ह्या परीक्षेचं कसं आपण सराव परीक्षा वगैरे तुम्ही घेतलीत ना, म्हणजे प्रश्नपत्रिका टाकून मग आपण हो. ती डिस्कस केले त्याची उत्तरं वगैरे असं. हम्म. तसं गीतेचं कसं लिहायचं? डिस्क्रिप्टिव्ह असेल ना गीतेमध्ये सगळं, तुम्हाला म्हणजे मी सॅम्पल मराठीतून अर्थ सॅम्पल वगैरे? नाही नाही, तुम्ही सॅम्पल वाचलंय का? सगळं मराठीतनच आहे, त्यात नाही. संस्कृतचा काही संबंध नाही. आपल्याला काय कळलं आहे हे आपण लिहायचंय. म्हणजे हो. मला तर खरं तर असं वाटतं तुम्हाला, की तुम्हाला जर हम्म. तुम्ही क्लासेस जर रेग्युलर ऐकले असतील आणि त्याचे 2दा जर, हा. तर तुम्हाला खरं काही पुस्तक बघायची पण गरज नाही. ती सहज तुम्ही लिहू शकता. इतका पण घोळून घोळून मी सांगतोय हम्म. तुम्हाला असं. काय वाटतं हम्म. पल्लवी ताई हम्म. तुम्हाला? हम्म. तेवढा आहे. तुमच्याबद्दल काहीच डाऊट नाही, तुम्ही खूपच व्यवस्थित आणि अगदी म्हणजे आम्हाला कन्व्हिन्स होईपर्यंत सांगताय. आम्ही व्हिडिओ ऐकले तरी प्रॉब्लेम होईल एवढाच आहे. काय. हा, मग तुम्ही फक्त तेवढं लक्षात ठेवायचंय. आणि ते मराठीत म्हणजे तुम्हाला जे कळलं ते तुमच्या भाषेत तुम्ही लिहायचं. त्यात काही असं सॅम्पल विम्पल पण नाहीये. त्यामुळे मला गीतेची पहिली परीक्षा तर मला काही हे वाटतच नाही कठीण त्या दृष्टीने नाही परीक्षा. म्हणजे सर आम्ही उत्तरं लिहू ना, तर लिहिताना आणि म्हणजे आपल्याला समजणं आणि ते लिहिण्यामध्ये थोडा फरक येतो ना, म्हणजे चालेल मला ना. असं वाटतं. कसं आहे, अगदी तुम्हाला हा. 50 पैकी 50 नाही मिळणार, 45 मिळतील, नाही नाही, ते तर 45 नाहीच मिळतील. मिळणार. हा, नाही नाही, ठीक आहे म्हणजे ठीक आहे. हो. नाही नाही, सांगतो म्हणजे काय, शेवटी असं काही रिस्क काय असं अगदी आपल्याला किंवा फार शिक्षा होणार आहे, जसं जसं पूर्वी असायचं की नाही नाही नाही, आमच्या, शिक्षा नाही, मी म्हणजे लहानपणी थोडस लिहिताना पण अंदाज. समान भाषा किंवा पुस्तकी भाषा वापरावी लागते, त्यामुळं असं जसं वाटलं किंवा का जसं मराठी. पूर्वी आपल्या परीक्षेत असायचं लहानपणी, मला आठवतं की आमचं वर्ष वाया जाईल असं असायचं होतं नाही का? नाही तसं असं काहीच नाहीये. नाही ना आता. नाही. हा, मग हे अक्षरशः मला माहिती आहे, मुलांची 2-2 वर्ष तिसरी चौथीत असे राहिलेले मुलं असायचे आमच्या तेव्हा वर्गात. काय खरं. हम्म. बरोबर. हा. कृष्णाला आणि शरण जायचं. हा, कृष्णाला काय शरण जायचं. हो. तेच ना. कृष्णाला शरण घ्यायचं बरोबर. सोपं आहे. तो म्हणालाच आहे ना, मामेक शरणम व्रज. मग हं. नाही का? हम्म. बरोबर आहे. हा. बरोबर.
चालेल, वेळ झाली आपली, थांबूया आपण.